आता आपल्याकडे कथा सांगणे आणि त्याच्यावरती बक्षीस मिळवणे ही स्पर्धा आहे। या स्पर्धेचे नियम असे आहेत की याला 5 पॉईंट मिळणार। किती? 5 मार्काची ही कथा आहे। 5 मार्क कशासाठी? पहिला तू कशी कथा सांगतो 1 पॉईंट, दुसरा पॉईंट भाषा, तिसरा पॉईंट सांगण्याला घाबरला किंवा न घाबरता बोलला, न अडखळता बोलला, चौथा पॉईंट त्याने जे कथन केलेलं आहे ते कथन करताना त्याने कुठल्या प्रकारे नावं सांगितली किंवा शब्द उच्चारले, शब्द स्पष्ट उच्चारले पाहिजे। आणि शेवटचा पॉईंट जो आहे कथेचं तात्पर्य सांगायला पाहिजे। काय सांगायला पाहिजे? तात्पर्य सांगायला पाहिजे। असे 5 पॉईंट मिळतील आणि ज्याला जास्तीत जास्त पॉईंट मिळतील तो विनर। ठीक आहे? ओके। कावड्या आणि कोल्ह्याची गोष्ट सांगणार आहे। एक कावडा होता, त्याला तिकडे एक हाड भेटली। तो ती हाड घेऊन झाडावर बसला। त्या झाडावर बसल्यानंतर तिकडून एक कोल्हा येत होता। येताना त्या कोल्ह्याने वरती बघितलं। मग बघितल्यानंतर कावड्याच्या तोंडात हाड बघून त्याच्या तोंडात पाणी आलं। एक लाकडी तोरा होता, तो रोज एका जंगलात लाकडी तोरायला जायचा। एक दिवस तो एक विहिरीच्या काठावर एक झाड होतं, त्या झाडावर चढून त्याने लाकडी तोरायला सुरुवात केली। त्यातच त्याची कुऱ्हाड विहिरीत पडली। तो रडत बसला विहिरीच्या काठावर बसून। एक दिवशी ससाने कासवाला बोलला की कासव दादा तू माझ्यासोबत रेस लावशील का? मग कासवदादांनी बोललं की काही हरकत नाही। मग ससा आणि कासव लाईनीच्या इकडे उभा राहिले आणि मग मी लाईन खेचली आणि मग ससा आणि कासव पुढं गेले आणि मग ससा पुढं धावत गेला। पाठी बघितलं की कासव तर अजून पुढंच आहे, पाठीच आहे। म्हणून तो ससा गवत आणि गाजर खाऊन झोपून गेला एक झाडाच्या खाली। राजा म्हणाला, याला आधी तुरुंगवासात टाका व त्याला उद्या सकाळी सुळावरती चढवा। त्या दोन्ही सैनिकांनी त्यांना राजवाड्यात त्या कारागृहात टाकून दिले। त्याच्यानंतर त्यांनी त्याला आठवले की त्या सापाचं बोलणं त्याला आठवलं व त्यांनी त्या सापाचे स्मरण केले व तिथे साप आला। साप म्हणाला, हे ब्राह्मण देवा, तुम्हाला माझी काय मदत लागणार आहे? ब्राह्मणाने त्याला सांगितले की मी या संकटातून कसे निघू? सापाने त्याला पूर्ण एक कल्पना दिली। मी ह्या महाराजाच्या एका राणीला मी दंश करतो। तू त्या राणीचं तुझ्याशिवाय कोणीही त्याचं विष उतरवू शकत नाही, ना कोणतं वैद्य ना काही उपाय। तुझा फक्त एक स्पर्श त्या विषाला उतरवू शकतो। स्वतः आला आणि त्याला म्हणाला, बिरबल तू काय करतोय? बिरबल त्याला म्हणाला, यांचे नाव आंधळसमध्ये लिही। याचे तात्पर्य आपल्या दिसूनही आपण न दिसल्यासारखं करतो। बिरबल बोलतो, का? जर तुमची 50 फुटाची मशाल त्या एका गरीबाला उष्णता देऊ शकते तर ही आग का नाही खिचडी पकवू शकत? तेव्हा
बादशाह अकबराचे डोळे खुलतात. मग त्या गरीब शेतकरीला बोलावून तो त्याचे 100 मोहरा देतो. तात्पर्य: कधीही हुशारीने कोणीही वाचू शकते. धन्यवाद.